नमस्कार. या नवीन भागात तुमचे सर्वांचे अगदी मनःपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 4 रांगोळ्या मी घेऊन आले आहे. रोजच्या काढण्यासाठी रोज उपयोगी पडतील अशाच ह्या रांगोळ्या आहेत आणि छोट्या-छोट्या आहेत बघा आणि पटकन होणाऱ्या आहेत. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती दरवाजासमोर, देवघरासमोर किंवा तुळशीसमोर नक्की काढून बघा. तर पहिली रांगोळी जी आहे बघा आपण एक दिलप्रमाणे आकार काढून घेतलेले आहेत. पाकळ्यांप्रमाणे पाकळ्या काढलेल्या आहेत बघा 4. सोपी रांगोळी आहे ही, अगदी बोटाच्या मदतीने काढायची आहे. तुम्ही बघू शकता आणि मधून आपण बाहेरच्या बाजूला रेषा ओढून घेतलेल्या आहेत. 4 बाजूला आपण 4 रेषा ओढून घेतलेल्या आहेत. त्यावरती आपण छोटी-छोटी पानं काढून घेणार आहोत. बघा बाहेरच्या बाजूला 4 रेषा ओढून घेतलेल्या आहेत. तर आपण जे देलप्रमाणे आकार काढलेले आहे त्याच्या खालच्या बाजूला एक काळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लूक आला आहे बघा. आणि यामध्ये ज्या रेषा काढलेल्या आहेत त्यावरती आपण डॉट देणार आहोत. पानं काढून घेणार आहोत. डॉट द्यायचे आहेत आणि पानं काढायची आहेत. छोटी छोटी पानं काढायची आहेत आणि आपण वरची फांदीच्या टोकाला फूलसुद्धा काढून घेणार आहोत एक. तर 3 पाकळ्यांची फुलं वरच्या बाजूला काढायची आहेत. बघा प्रत्येक फांदीच्या टोकावरती 3 पाकळ्यांची फुलं काढून घेतलेली आहेत. थोडासा आकार देऊन घेतला आहे काडीच्या मदतीने आणि मध्ये गुलाबी रंगाचा एक डॉट दिलेला आहे. तर मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण आडव्या रेषा मारून तिथे रेषांना गोलाकार करून घेणार आहोत. डॉट द्यायचे आहेत आणि गोलाकार करून घ्यायचे आहेत बघा. प्रेस करायचं आहे आणि काडीच्या मदतीने गोलाकार करायचे आहेत. बघा 4ही बाजूला आपण गोलाकार करून घेतलेले आहेत आणि मध्ये आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देणार आहोत. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही काढू शकता. 5 ते 7 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. मध्ये सुद्धा आपण डॉट दिलेला आहे. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळी बघा, ही टिपक्यांची रांगोळी आहे. तर इथे 5 बाय 1 टिपक्या दिलेल्या आहेत बघा, मी डॉट दिलेले आहेत. आणि आता मध्ये आपण जे डॉट जोडून फुलं तयार करून घेणार आहोत आणि पानंसुद्धा काढणार आहोत बघा. सर्वच पाकळ्यांच्या वरती पानं काढलेले आहेत. आता जे उरलेले डॉट आहेत बघा ते आपण एक दिव्याप्रमाणे आकार काढून घेणार आहोत आणि त्याने जोडून घेणार आहोत. बघा एक दिव्याप्रमाणे आकार काढलेला आहे आणि त्याने आपण त्या उरलेले डॉट जोडून घेतलेले आहेत. तर जो उंच भाग आलेला आहे बघा रेषेचा त्यावरती आपण फूल काढून घेणार आहोत. 4-4 पाकळ्यांची फुलं काढायची आहेत. दोनही बाजूला 4 पाकळ्यांची फुलं काढलेली आहेत. तर ही रांगोळी तुम्ही सणासुदीलासुद्धा काढू शकता. आता श्रावण महिना येत आहे तर त्यानिमित्तसुद्धा ह्या रांगोळ्या अगदी काढायला सोप्या आहेत बघा. टिपके जोडूनच काढायचे आहेत. तर टिपक्यांच्या रांगोळ्या बऱ्याच जणांना आवडत असतात आणि सोप्या वाटतात बघा. टिपके जोडायचे असतात आणि रांगोळी काढायची असते. बघा वरच्या टोकाला एक कळीप्रमाणे आकार काढलेला आहे. आपण थोडा रंग भरून घेणार आहोत. जी फुलं काढलेली आहेत त्याला वरती आपण जे पराग असतात ते सुद्धा काढलेले आहेत बघा. लाईट पिंक कलरने दाखवलेले आहेत. आतल्या फुलामध्ये आपण रंग भरून घेणार आहोत. तर इथे गुलाबी आणि केसरी रंग मी भरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग भरू शकता. आता जी वरती पानं काढलेली आहेत बघा त्यामध्ये डार्क हिरवा रंग भरून घेतलेला आहे. 4ही पानांमध्ये रंग भरायचा आहे. आता इथे तुम्ही सफेद रंग भरला फक्त तरी सुद्धा रांगोळी सुंदर दिसते. मध्ये आपण लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. आता वरतीच्या कळ्या काढलेल्या आहे बघा त्यामध्येही लाल आणि पिवळा रंग भरून घेतलेला आहे. आणि खाली आपण जो दिव्याप्रमाणे आकार काढलेला आहे त्यामध्येही आपण पिवळा रंग भरून घेणार आहोत. पानांमध्ये ज्या शिरा असतात त्या काढायच्या आहेत बघा. डॉट देऊनच काढलेल्या आहेत. सोपी रांगोळी आहे बघा ही आणि फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. तर तो दिव्याप्रमाणे जो आकारमध्ये तयार झालेला आहे बघा त्यामध्ये आपण कलर भरून घेतलेला आहे. आता इथे आपण एक दिव्याचा लूक दिलेला आहे बघा.
अगदी फायनल रांगोळी आपली रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे तीसुद्धा टिपक्यांची आहे. बघा इथे 5x3 5x1 टिपके दिलेले आहेत, डॉट दिलेले आहेत आणि आपण रांगोळी काढून घेणार आहोत. आता इथे लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढलेली आहे बघा. चारही बाजूला आपण कमळ काढून घेणार आहोत. तर कमळ जे की लक्ष्मीला प्रिय असतात, तर चारही बाजूला आपण कमळ काढलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर इथे ही डॉट जोडूनच काढायचे आहेत, काही वेगळी ड्रॉइंग वगैरे करायची नाही आहे. बघा डॉट जोडून मी चारही बाजूला कमळ काढलेले आहेत. आता मध्ये आपण लक्ष्मीची पावलं काढून घेणार आहोत. तर इथे जांभळा रंग भरलेला आहे बघा. चारही जे कमळ काढलेले आपण त्यामध्ये एकच रंग भरलेला आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग भरू शकता. चारही फुलांमध्ये आपण रंग भरून घेतलेला आहे बघा. व्यवस्थित रंग भरायचा आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग भरू शकता. मध्ये आपण पिवळ्या रंगाचे रेषा मारून घेतलेले आहेत, त्यावरती डॉट दिलेले आहेत. तर मधोमध आपण लक्ष्मीची पावलं काढून घेणार आहोत बघा. डॉट देऊनच काढायचे आहेत, काही वेगळी ड्रॉइंग वगैरे करायची गरज नाही आहे. बघा डॉट दिलेले आहेत, इथे 4 डॉट द्यायचे आहेत आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे बघा. झाकणाच्या मदतीने गोलाकार करून घ्यायचं आहे. जे आपली बोटांचे डॉट आहे ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत बघा सर्वच. आणि कमळाच्या खालच्या बाजूला आपण देठसुद्धा काढून घेतलेलं आहे आणि एक एक पान काढून घेणार आहोत. आता ही रांगोळी तुम्ही मंगळवारी, शुक्रवारी लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर पाटावर काढून ठेवायची आहे. जमिनीवरती ही रांगोळी काढायची नाही, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते. बघा जवळजवळ ही फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. मध्ये रिकामी जागा दिसते, 2 जे कमळ काढलेले आहे पण त्याच्यामध्ये, तर तिथे आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन थोडंसं फुलाचा आकार देऊन घेणार आहोत बघा काडीच्या मदतीने. फायनल रांगोळी आपली रेडी आहे, तुम्ही बघू शकता. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा सुंदर दिसतो. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे, तर उद्या मंगळवार आहे, त्यानिमित्त ही श्री गणरायाची रांगोळी इथे काढलेली आहे बघा. तर इथे सुद्धा डॉट दिलेले आहेत. आता मधले डॉट जोडून आपण इथेही 5x1 डॉट आपण दिलेले आहेत आणि मधले डॉट जोडलेले आहेत आणि चौकोन काढून घेतलेला आहे बघा. तर प्रत्येक चौकोनाच्या कोणावरती आपण एक एक पान काढून घेणार आहोत. चारही कोपऱ्यांवरती पानं काढायची आहेत बघा. चारही कोपऱ्यांवरती पानं काढलेली आहेत. आता मधला जो एक एक डॉट उरलेला आहे तिथे आपण जास्वंदीची फुलं तयार करून घेणार आहोत, जी की गणेशाला प्रिय असतात बघा. डॉट द्यायचे आहेत आणि बोटाच्या मदतीने आपण 5-5 पाकळ्या तयार करून घेणार आहोत. मागच्या बाजूला ओढून घ्यायची आहे रांगोळी आणि 5-5 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत बघा. 5-5 पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आपण. चारही जे डॉट आहेत त्याला आपण एक जास्वंदाच्या फुलांचा लूक दिलेला आहे. काडीच्या मदतीने आतल्या बाजूला सर्व रांगोळी ओढून घ्यायची आहे. तर मधल्या बाजूला आपण थोडासा डार्क कलर टाकणार आहोत. तर इथे जांभळा रंग मी वापरलेला आहे बघा. डार्क रंग टाकून जो मधले पराग आहेत किंवा जो तुरा आहे जास्वंदाच्या फुलाचा तो आपण काढून घेणार आहोत. डार्क रंग टाकायचा आहे आणि पिवळ्या रंगाने तुरा काढून घ्यायचा आहे. पानांमध्ये हिरवा रंग भरलेला आहे बघा. सर्वच पानांमध्ये आपण 2 रंग भरणार आहोत. इथे डार्क आणि लाईट करून हिरवा रंग भरायचा आहे बघा. चारही पानांमध्ये हिरवा रंग भरून घेतलेला आहे. मध्ये पानांमध्ये एक एक पिवळ्या रंगाची रेष मारून घेतलेली आहे बघा. मध्ये आपण छोटीशी गणेशाची रांगोळी काढून घेणार आहोत. डॉट देऊनच काढायची आहे बघा. काडीच्या मदतीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे बघा. सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या आणि सुंदर आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढून बघा.
आम्ही रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7पर्यंत रांगोळ्या असतात आणि छोट्या छोट्या रांगोळ्या रोजच्या उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या दाखवलेल्या असतात. नक्की एकदा सान्वी आर्ट वन या चॅनलला भेट द्या आणि बघा. आणि रोज छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर, देवघरासमोर किंवा तुळशीसमोर नक्की काढा. तर अशाच रांगोळ्या बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि रोज रांगोळी काढण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.